आणि यानंतर बातमी आहे बारामतीमधूनच, कारण माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे यांच्या भेटीला पोहोचले। बाळासाहेब तावरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत, तर शरद पवार तावरेंच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। आणि याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, आपण पाहतोय शरद पवार आणि तावरेंच्या भेटीमुळे अनेक चर्चा रंगतायत। एकीकडे तावरे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत आणि दुसरीकडे शरद पवार त्यांच्या भेटीला जाणं, काय अर्थ काढायचा? श्वेता, आपण बघितलंय की बारामती लोकसभा निवडणुकीची लढाई ही पवार विरुद्ध पवार अशी रंगताना आपण बघतोय। आणि दुसऱ्या बाजूला आता शरद पवार आपल्या लेकीकरिता अख्खं बारामती लोकसभा पिंजून काढताना आपण बघतोय। गेल्याच आठवड्यामध्ये आपण पाहिले की जे महायुतीचे नेते आहेत आणि भाजपचे नेते आहेत आणि एकेकाळचे पवार यांचे मित्र चंद्रराव तावरे यांची देखील शरद पवार यांनी भेट घेतली होती। आणि त्यानंतर आज शरद पवार यांनी खुद्द जी माळेगाव कारखान्याचे 15 वर्ष अध्यक्ष आहेत आणि अजित पवार यांचे निकटवर्ती आहेत आणि जे बाळासाहेब तावरे यांच्या पुतण्याला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक म्हणून घेतले, त्या बाळासाहेब तावरेंची आज शरद पवार यांनी भेट घेतलेली आहे। बारामती मतदारसंघामध्ये तावरे यांचा मोठा समूह आहे आणि तावरेंचं मतदान हे अधिकच्या प्रमाणात आहे। तावरे यांना मानणारा मतदार अनेक आहेत आणि म्हणून शरद पवार यांनी आज त्यांच्या निवासस्थानी शरद पवार गेले, कुटुंबियांची विचारपूस केली, सर्वांबरोबर त्यांच्या कुटुंबियांनी फोटो देखील काढले आणि या चर्चेमुळे आता राजकीय खळबळ उडालेली आहे। आपण बघतोय की एका बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार हे दुष्काळी भागाचा दौरा करतायत, सभा घेत आहेत, तर शरद पवार हे त्यांच्याबरोबर जे निकटवर्ती राहिलेले वर्गमित्र असतील, बरोबर काम केलेले असतील, अगदी बरोबर। एकूण जर आपण पाहिलं तर बारामतीची लढत जी आहे अतिशय अटीतटीची लढत आहे, प्रतिष्ठेची मानली जाते आणि त्यामुळे शरद पवार सुद्धा संपूर्ण बारामती यंदाच्या निवडणुकीत पिंजून काढताना दिसतात। धन्यवाद जितेंद्र या सविस्तर माहितीसाठी।